Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamante with you again. MPSC थ्रू लॉ ऑफिसरचं एक आपल्याला 6 महिन्यापूर्वी नोटिफिकेशन आलं होतं. त्यानंतर काही MPSCने आता सगळे सिलेबस दिलेले आहेत, पण अजूनही या एक्झामचा सिलेबस आपल्याकडे आलेला नाही. बट एक्सपेक्टेशन आहे की मार्चमध्ये ही एक्झाम होणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याकडे एक 15 दिवसामध्ये हा सिलेबस येण्याची शक्यता आहे. मार्च ते एप्रिल ह्या दरम्यान ह्या पूर्ण लॉच्या ज्या एक्झाम्स आहेत MPSCच्या त्या होणार आहेत आणि यामध्ये ज्या सर्व एक्झाम पेंडिंग होत्या यांचे सिलेबसही त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहे. तरीही लॉ ऑफिसर, ट्रिब्युनल, ट्रायबल, आदिवासी विभाग ची जी वॅकन्सी आहे 12 जागा आहे त्याच्यामध्ये याचे अजून सिलेबसचे नोटिफिकेशन आलेले नाही आहे. तरीही एक्सपेक्टेड सिलेबस काय असतो हे जवळपास 70% ते 80% सिलेबस आपल्याला माहीतच असतो. आदिवासी विभाग म्हटलं की डेफिनेटली आदिवासी कायदे आले, पण असं नाही आहे की फक्त आदिवासी कायदेच त्यामध्ये आहे. यामध्ये ऑल जे की जनरल आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे किंवा एन्व्हायरमेंटल लॉ आहे, फॉरेस्ट लॉ आहेत, हे सुद्धा लॉ विचारण्यात येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिला विषय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि सिव्हिल प्रोसिजर कोड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हे तुमचे झालेले असावे. जनरल सिलेबस आहे. आता मी लिहून वगैरे नाही सांगते तुम्हाला, अर्जंटमध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ प्रोव्हाइड करते आहे, कारण की बरेच विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास किंवा प्रिपरेशन्स करण्यासाठी थांबले की नेमके आम्ही कोणते लॉ यूज करायचे. सिव्हिल प्रोसिजर तुम्ही करू शकता. त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन डेफिनेटली करा, कारण यावर प्रश्न येणार. ह्युमन राईट्सही येऊ शकतं, पण आता मी काही तुम्हाला इथे लिस्ट देण्याचा प्रयत्न करते आहे की एक्झॅक्टली काही जे तुम्हाला लॉ आहेत ते कुठल्या प्रकारचे येऊ शकतात. म्हणजे एक 100% शक्यता असते की या लॉची ज्याच्यामध्ये आदिवासीचे राईट्स दिलेले आहेत. पेसा ॲक्ट म्हणून आपल्याकडे आहे एक, तो पेसा ॲक्ट आणि आदिवासी लँड राईट्स याच्यामध्ये जे आहेत यावर भर दिलेला आहे. शेड्यूल एरियाज टू प्रोटेक्ट अँड मॅनेज द आदिवासी लँड. सो हा जो ॲक्ट आहे तुमचा, हा तुम्हाला येणार आहे. 1996चा ॲक्ट आहे हा. अजून मी स्पेशल लॉ सुरू केलेले नाही आहे बॅचमध्ये. जनरल लॉ सगळे विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहे, पण 15 ते 16 तारखेपर्यंत तुम्ही ॲडमिशन्स केल्यानंतर ह्या 15 ते 16 तारखेनंतर 2 दिवसामध्ये स्पेशल लॉ मी ट्रायब्युनलचे सुरू करणार आहे. अजून स्पेशल लॉ कुठल्याच बॅचचे सुरू केलेले नाही. इवन ड्राफ्ट्समॅन ची जी वॅकन्सी आहे त्यांचे पण स्पेशल लॉ केलेले नाही आहेत. त्यांना पण इंटरप्रिटेशन्स अँड देन लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग वगैरे आहे तेही 2-3 दिवसात सुरू करणार आहे. त्यानंतर शेड्यूल एरियाज एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया हा एक मुद्दा त्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. त्यानंतर जो दुसरा तुमचा आहे एक विशेष सब्जेक्ट म्हणू शकेल मी, तर हा जो सब्जेक्ट आहे तुमचा त्यामध्ये FRA दॅट इज रिकग्निशन ऑफ द फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006. जास्त मोठा ॲक्ट नाही आहे, यामध्ये खूप जास्त काही आपल्याला बघायचं नाही, बट कमीत कमी 5 ते 6 मार्काचं याच्यामध्ये आपलं कवर होऊ शकतं. त्यामध्ये हा FRA तुम्हाला हा ॲक्ट करायचा आहे. त्यानंतर बाकी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड्स अँड केस लॉज खूप यामध्ये महत्त्वाचे आहेत. केस लॉजचं याच्यामध्ये विचारू शकतात, बिकॉज आदिवासी ट्रिब्युनल्स असो किंवा हे जे आहे याच्यामध्ये केस लॉजचा जास्त भर दिसतो. करंट अफेअर्स नाही आहे, तरी पण करंट अफेअर्सच्या जागी केस लॉज मात्र तुम्हाला विचारण्यात येणार महाराष्ट्र बॉम्बे हायकोर्टचे. त्यानंतर दुसरा जो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला रीड करतो. तुम्ही लिहून घेऊ शकता. कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला रीड करायचं आहे. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये आदिवासीशी रिलेटेड आणि अमेंडेड जे पूर्ण आर्टिकल झालेले आहे त्यामधनं कुठल्या प्रकारचे कायदे बनलेले हे मात्र तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं. लाईक स्केड्यूल्स आहेत, लाईक 6th स्केड्यूल आहे, 7th स्केड्यूल आहे, नाही का, ट्रायबल, नॉन ट्रायबल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारण्यात येऊ शकतात. त्यानंतर एक पंचायत एक्सटेन्शन्स टू शेड्यूल एरिया जे मी आत्ता तुम्हाला ॲक्ट सांगितला आहे पेसा, तो खूप महत्त्वाचा ॲक्ट मला इथे वाटतो. त्यानंतर फॉरेस्ट राईट ऑफ दी आदिवासी, फॉरेस्ट राईट ॲक्ट, एन्व्हायरमेंटल लॉ हेही तुम्हाला महत्त्वाचे आहे. ट्रायबल जे आहेत ते आणि ट्रायबल ट्रिब्युनलचा जो ॲक्ट आहे, आदिवासी ट्रिब्युनल स्पेशल ॲक्ट आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे अभ्यासाला आहे. त्यानंतर शेड्यूल ट्राईब्स अँड ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर हा जो ॲक्ट आहे 2006चा फेरा, याबद्दल तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर अनेक ॲक्ट आहेत जे किती ॲड करणार आहेत, पण इथे मी हिंट तुम्हाला देते की जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर या परीक्षेचा अभ्यास तुम्ही लगेचच सुरू करा. हे ॲक्ट तुम्ही वाचू शकता.
इवन तुमचं कॉन्स्टिट्यूशन आणि हे फेरा वगैरे तर वाचून होऊन जाऊ शकतं, पेसा पण वाचून होऊन जाऊ शकतं. मग ऐन वेळेवर तुम्हाला इतका सिलेबस कव्हर होणे शक्य नाही आहे. ठीक आहे की नाही. मग आदिवासीचे ज्युडिशियली काय अधिकार आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचारण्यात येऊ शकतात. आता मी दुसऱ्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जाते. त्याच्यामध्ये दुसरा जो विषय आहे तुमचा आदिवासी ट्रायबल लँड ॲक्ट एक आहे, तो तुम्हाला इथे महत्त्वाचा आहे, तो इथे येण्याची शक्यता आहे. मी हे अजून सिलेबस पूर्ण सॉर्टिंग आउट केलेला नाही आहे, कारण मी ही सिलेबसची वाट बघत आहे. तरी पण मी तुम्हाला आता कारण या परीक्षेला जास्त वेळ भेटणार नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला हिंट देते की ह्या अभ्यास तुम्ही सुरू करू शकता. थोडे अवघड आणि वेगळे ॲक्ट आहे. ठीक आहे, पण क्लासमध्ये मी तुम्हाला याच्यावर डिस्कशन करून डेफिनेटली चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करून घेईल, डोंट वरी. ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर पुढे येऊया आपण. आदिवासी ट्रायबल लँड सेलेबर आहे का किंवा नॉन सेलेबल आहे का, लोकल पंचायत ॲक्ट, यावरही थोडासा यांनी भर दिला असावा किंवा देईल हे मला असं वाटतं. त्यानंतर जो नेक्स्ट ॲक्ट राहील तुमचा, तर ह्या नेक्स्ट ॲक्टमध्ये महाराष्ट्र ॲक्ट आहे, लँड रेव्हेन्यू ॲक्ट. हा लँड रेव्हेन्यू ॲक्ट मात्र तुम्हाला इथे विचारलं जाणार. लँड रेव्हेन्यू तुम्ही डेफिनेटली करायला पाहिजे. ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर पेसा ॲक्ट तर खूप महत्त्वाचं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर सिव्हिल कोडचं काम असतं, त्यामुळे सिव्हिल प्रोसिजर कोड तुम्हाला इथे करायचंच आहे, त्याच्याबद्दल काही इथे वादच नाही. त्याच्यानंतर गिफ्ट एक्सचेंजसाठी तुम्हाला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी करायचं आहे. 1996चा लँड रेव्हेन्यू ॲक्ट तुम्हाला करायचा आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ॲक्ट. क्लिअर, हे तुम्हाला लॉ करायचे आहेत. त्यानंतर पुढे येऊया. एक यू नो दॅट की लँड रेव्हेन्यूमध्ये ते नजराना प्रॉपर्टी अँड असे काही असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे ते ॲक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र रेस्टोरेशन ऑफ लँड्स टू द शेड्यूल ट्राईब, हा ॲक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. 2018मध्ये याच्यामध्ये अमेंडमेंट पण आहे. सो प्लीज हा ॲक्ट तुम्ही PDF डाउनलोड करा, मी जे नाव सांगितले आहे, आणि अभ्यास सुरू करा. जास्त वेळ करू नका, कारण आदिवासी लँड जे आहे महाराष्ट्र ॲक्ट हाही तुम्ही करू शकता. हे 5-6 ॲक्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सिव्हिल प्रोसिजर कोड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, हे तुम्हाला करणे गरजेचं आहे. लँड रेव्हेन्यू ॲक्ट, यानंतर फॉरेस्ट ॲक्ट आणि एन्व्हायरमेंटल लॉ, हे तुम्हाला करणे अत्यंत गरजेचे आहे. मी जवळपास 7-8 विषयाचे तुम्हाला आत्ता नाव सांगितले. सिलेबस आल्याशिवाय मी पण इथे काही तुम्हाला यूट्यूबवर डायरेक्टली देऊ शकणार नाही की हा सिलेबस असतो, कारण चेंजेस होऊ शकतात. बट 100% जे लॉ तुम्हाला इथे येण्याची शक्यता आहे ते आत्ता मी जी लिस्ट सांगितली आहे, लँड रेव्हेन्यू असो, पेसा असो, फेरा असो, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असो, सिव्हिल प्रोसिजर कोड असो, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी असो, हे मात्र तुम्हाला करणे अत्यंत गरजेचं आहे. तर स्पेसिफिक रिलीफही येण्याची शक्यता आहे, पण स्पेसिफिकवर मी जास्त बोलू शकत नाही, कारण कमी शक्यता असू शकते, येऊ पण शकते, नाही पण येऊ शकते. पण हे सिव्हिल लॉज इथे तुम्हाला ट्रायब्युनलसाठी करायचे आहेत, अत्यंत गरजेचे आहे. SC ST येऊ शकतो कदाचित, पण ट्रायबल दिल्यानंतर त्या ॲक्टची गरज नाही असं मला वाटते. बट तरीही 8 ते 10 दिवसात आपल्याला कळणारच आहे. पण तुम्ही इथे डायरेक्टली या विषयांचा अभ्यास सुरू करा, जे मी आत्ता तुम्हाला 7 विषयांची लिस्ट सांगितली आहे. प्लीज वाट बघू नका. आणि कोर्सेसबद्दल माहिती सांगायची झाली तर तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता, ज्युडिशियल विंग्स ॲप. यामध्ये मी आता सगळ्या बॅचेसला, सगळ्या कोर्सेसला 70% ऑफ देते आहे. 5,000चा कोर्स आता तुम्हाला आय थिंक 2,000-2,500मध्ये काहीतरी मिळेल. बाकी काही इश्यू आले तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, अँड तुम्ही तुमचं जे ॲडमिशन आहे ते करून घेऊ शकता. बाकी ऑल जेवढेही कॉन्स्टिट्यूशन, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे ते तुम्ही 8 ते 15 दिवसात संपून टाका, त्याच्यामधून अभ्यास करून. अँड देन आपण स्पेशल लॉला एक 8 दिवसामध्ये सुरू करणार आहोत, जे की स्पेशल लॉ आपल्याला ट्रायब्युनल लॉ ऑफिसरसाठी इथे स्टडी करायचे आहे. बाकी जास्त मी ते काही बोलणार नाही आहे. मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे JMFC वाल्यांनी की आय एम नॉट इन अ स्टुडिओ, यूट्यूब स्टुडिओ. दॅट्स वाय व्हॉईस वगैरेचे प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे मी ते टीचिंग तुम्हाला किंवा कुठल्याही प्रकारे गाईड करत नाही आहे. इथे सिलेबस मी तुम्हाला आत्ता सांगितला आहे, तेवढा सिलेबस काढा. PDFs तुम्हाला अवेलेबल मिळतील गुगलवर, अँड देन यू कॅन स्टार्ट युअर स्टडी ऑर प्रिपरेशन. ॲप इन्स्टॉल करून तुम्ही कोर्सेसला जॉईन करू शकता. काहीही डाऊट आले तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला कॉल करू शकता. थँक्यू सो मच.